जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर ज्या वेळेला आपण बुद्धिझमचा अभ्यास करतो किंवा ज्या बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म ज्या लोकांपर्यंत पोहोचवला, ज्या लोकांनी धम्मदीक्षा घेतली आणि हा जो धम्म आहे तो जवळून जाणण्याचा प्रयत्न केला आणि बौद्ध संस्कार विधीच्या माध्यमातून ज्या वेळेला आपण लोकांपर्यंत पोहोचतो त्यावेळी जी मांडणी आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जे तथागत भगवान गौतम बुद्ध आहे यांची जी मूर्ती आहे, प्रतिमा आहे, ती कधीकधी आपणाला उंचावरती ठेवताना आपण बघतो. त्याच खालोखाल बाबासाहेब किंवा बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर तथागत भगवान गौतम बुद्ध जे आहेत ते असं उजव्या साईडला आणि बाजूला बाबासाहेबांची प्रतिमा. आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर अशा प्रकारच्या ज्या मांडण्या आहेत किंवा याचा जो अर्थ आहे की तथागत भगवान गौतम बुद्ध जे आहेत ते संपूर्ण विश्वाचा आदर्श आहेत. संपूर्ण विश्वामध्ये त्यांचं जे हे तत्त्वज्ञान आहे, जे धम्माचं ज्ञान आहे ते पोचलेलं आहेत आणि म्हणून ते आपल्यासाठी आदर्श असतात. आणि ज्या बाबासाहेबांनी हे तत्त्वज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोचवलं ते बाबासाहेब जे आहेत त्या मांडणीमध्ये आपणाला दिसतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेब असं म्हणतात की इथल्या एखाद्या व्यक्तीला जर का खऱ्या पद्धतीने जर का कोणता आनंदाचा, खऱ्या प्रकारचं सुख अनुभवण्याचा किंवा सुखी राहण्याचा असं कोणता जर का धर्म त्याला हवा असेल तर बौद्ध धम्माशिवाय त्याला कोणताही दुसरा पर्याय नाही, असं बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून असं तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे महामानव आहेत त्यांच्या वैचारिक वारसेतून आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे संस्कार विधी आहेत ते करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामध्ये विशेष करून जे फोटो आहेत, जी फुलं आहेत, हार आहेत, अगरबत्ती आहे, मेणबत्ती आहे किंवा बऱ्याच ठिकाणी छोटंसं मडकं ठेवलं जातं म्हणजे मातीचं आणि त्यामध्ये पाणी ठेवलं जातं. आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर जो धागा आहे तो वापरला जातो. आणि म्हणून ही मांडणीची जी पद्धत आहे ती त्या ठिकाणी वापरताना आपण बघत असतो. बरेच सारे जे बौद्ध उपासक आहेत किंवा बरेच साऱ्या ज्या अशा व्यक्ती आहेत की ज्या धम्माच्या ज्ञानामध्ये ज्यांना विपुल असं ज्ञान आहे किंवा जे भंते लोक जे आहेत, जे भिक्खू लोक जे आहेत त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेतात ते लोक तुमच्या आमच्यापर्यंत ही ज्या पाली गाथा आहेत, जे बौद्ध संस्कार विधी आहेत, ज्या पाली गाथांच्या माध्यमातून बुद्धाचा जो संदेश आहे तो तुमच्या आमच्यापर्यंत अगदी सोप्या साध्या शब्दामध्ये पोचवण्याचं काम करत असतात. आणि बरेच सारे लोक असं विचारतात की बौद्ध संस्कृतीमध्ये म्हणजे वेगवेगळे जे काल्पनिक देव आहेत त्यांना जर स्थान नसेल, आत्म्याला स्थान नसेल किंवा दैववाद नसेल तर मग या गोष्टींचं जे महत्त्व आहे ते कसं आहे, असं बरेच सारे लोक आपल्याला विचारतात. तर त्यावेळी आपणाला ते सांगता आलं पाहिजे की जे फोटो आहेत, ज्या फोटोमध्ये असणाऱ्या प्रतिमा आहेत त्यांना आपण आदर्श मानतो. या आदर्शांव्यतिरिक्त आपल्याला कोणतंही असं आदर्श स्थान नाही. आणि म्हणून हे आमचे आदर्श आहेत हे प्रत्यक्षात होऊन गेले. यांचा जो विचार आहे तो मानवी हिताचा, सुखाचा, कल्याणाचा आहे. ज्या व्यक्ती या महामानवांच्या विचारामध्ये सामील होतात तो आपल्या जीवनाचा अमूल्य भाग समजतात. त्या विचारावरती चालण्याची धम्मदीक्षा घेतात ते लोक जे आहेत अशा प्रतिमांना, अशा लोकांना, अशा महामानवांना आपला आदर्श मानतात. आणि म्हणून कोणत्याही आदर्शाची प्रतिमा आपण आपल्या प्रतिमेसमोर, आपल्या डोळ्यासमोर ठेवण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर त्यांना घातले जाणारे जे हार आहेत, जी फुलं आहेत त्यांना देखील नैसर्गिकरित्या विशेष असं महत्त्व आहे. जसं की एखादा हार जो आहे तो वेगवेगळ्या फुलांनी निर्माण होतो. त्यामध्ये वेगवेगळे असणारी जी फुलं आहेत ती जसं वेल पुढे जाते, जसा काळ पुढे जातो तशी ही जी फुले आहेत, जे हार आहेत ते कोमेजून जातात. मानवी जीवनाचं संपूर्ण जे विश्वातील ज्याची याच्यामध्ये उत्पत्ती होते तो देखील या फुलांसारखा अनित्य आहे. आणि म्हणून आपलं जे जीवन आहे ते या फुलांसारखं कुठे ना कुठे, कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या वेळेला जे आहे ते या
संपूर्ण सृष्टीतून निघून जाणारं असतं. आणि म्हणून हे फुलाचं जे अनित्यपण आहे ते आपण त्या ठिकाणी स्वीकारत असतो. ही फुलं जशी ताजी असताना सुगंध देतात, दरवळतात, तसंच आपलं जीवन, आपण जिवंत असताना प्रत्येक क्षणी आपल्या या मानवी देहातून, जीवनातून, मनातून आपण प्रत्येक पुण्यकर्माने, मग ते दानाच्या माध्यमातून असो, आपल्या स्वभावाच्या माध्यमातून असो, एखाद्या व्यक्तीला केलेली मदत असो, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी दानाच्या माध्यमातून केलेलं पुण्य असं कर्म असेल, त्या कर्मातून आपण आपला जो हा देह आहे, आपलं जे नाव आहे ते तसं दरवळत ठेवण्याचं काम करत असतो. त्याचबरोबर ही फुले जशी कोमेजून जातात, तसा संपूर्ण विश्वामध्ये ज्याची ज्याची उत्पत्ती होते, तो देखील या फुलांसारखा कधी ना कधी या सृष्टीतून, या पंचतत्वातून, या पंचघटकातून या ठिकाणी निघून जातो. आणि म्हणून केवळ राहतात काय, तर राहतात आपली जी पुण्यकर्म आहेत, जी कुशल कर्म आहेत, ज्या कर्माच्या माध्यमातून आपण इतरांना जगण्यासाठी परावृत्त करतो, किंवा अशा प्रकारचा एक विचार ठेवून जातो की जो येणाऱ्या पिढींसाठी आदर्शवाद असतो, त्यांना जगण्यासाठी मार्गदर्शक असतो, किंवा अशा प्रकारच्या दानांच्या माध्यमातून आपण आपले जे काम आहे किंवा इतर पाचची लोकं जे आहेत ते टिकवून ठेवण्याचं काम करत असतात. आणि म्हणून ही फुलं जी आहेत ती आदर्शांना वंदन करण्यासाठी, किंवा जे बौद्ध स्तूप आहेत, लेण्या आहेत, किंवा विहार असेल, किंवा आपले आदर्श असतील, त्यांना या फुलांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी वंदन करत असतो. त्याचबरोबर आपण बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर जी अगरबत्ती आहे, अगरबत्ती जशी सुगंधी देते, दरवळते, तिचा वास आपणाला हवासा वाटतो, तसंच मानवी जीवनाचं जे काम आहे त्या कामातून येणाऱ्या पिढीला असं वाटलं पाहिजे की ही व्यक्ती जी आहे ती अजून आपणापर्यंत हवी होती, तिचं जे काम आहे ते असं टिकून राहिलं पाहिजे. आणि म्हणून ती जशी अगरबत्ती जशी सुवास देते, तसं आपण आपल्या जीवनामध्ये इतरांना मदतीच्या माध्यमातून, दानाच्या माध्यमातून, सहकार्याच्या माध्यमातून, चांगल्या शब्दांच्या माध्यमातून, कोण अडचणीत असेल तर त्या ठिकाणी त्याला तशा प्रकारची मदत करून आपण ते काम दरवळत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर जशी मेणबत्ती स्वतः जळते, स्वतः जाळल्याबरोबर ती आपल्या आजूबाजूचा जो अंधकार आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करते, तसंच माणसाने देखील इतरांच्या भल्यासाठी, इतरांच्या चांगल्यासाठी, चांगल्या विचारासाठी, की ज्या विचारामध्ये माणसाशी माणसाचं, माणूसपणाचं जे नातं आहे ते टिकून राहण्यास मदत होईल. त्यांच्या जीवनातील जो अंधकार आहे तो आपल्या सहवासाने, मदतीने, दानाने, पुण्यबलाने त्यांच्या देखील जीवनामध्ये प्रकाश कसा उजळेल, अशा सम्यक वाणीने, विचाराने, किंवा अशा प्रकारच्या संकल्पनेने आपण त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारची जी मेणबत्ती आहे ते त्याचं प्रतीक आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की जे मडका आहे, त्या मडक्यामध्ये असलेलं जे पाणी आहे, मातीचं मडकं जसं आपण सांभाळण्याचा प्रयत्न करतो, ते फुटू नये, तुटू नये, त्याला कुठे तडा जाऊ नये, ते आपल्या हातातून अलगद कुठे पडू नये, यासाठी जशी आपण त्याची काळजी घेतो, तसंच मानवी जो देह आहे किंवा महामानवांचे जे विचार असतात त्याला कुठे तडा जाऊ नये, किंवा आपल्या वागण्यातून अशा प्रकारे समाजाला कोणत्या प्रकारे नाव पडू नये, किंवा आपल्या वागण्यातून अशा प्रकारे व्यसनांच्या नादी आपण लागू नये, आणि त्या व्यसनांच्या माध्यमातून आपल्या शिलांचा, पंचशिलांचा कुठे भंग होऊ नये. पाली गाथेमध्ये असं म्हटलं आहे की जे जे शिलांचा विपर्यास करतात, जे शिलांचं पालन करत नाही, त्या त्या व्यक्ती जे आहेत, जसं मडकं फुटून जातं तसं आपलं जे अमूल्य जीवन आहे ते फोडण्याचा प्रयत्न करतात, ते घाणीकडे घेऊन जायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून ते जे मडकं आहे ते जसं आपण सांभाळतो तसंच आपण आपल्या जीवनामध्ये शिलांचं जे महत्त्व आहे, शील पाळण्याचा जो आचरणशील मार्ग आहे, तो जर का आपण आपल्या जीवनामध्ये मडक्याप्रमाणे जर का पाळला, आचरण केलं, तर खऱ्या अर्थानं माणसाला सुखाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो त्यातून मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी जो धागा आहे, व्हाईट धागा आहे, तो देखील पाहताना आपण दिसतो. तर धाग्याचं असं मर्म आहे की आपण प्रत्येक मनुष्य जो आहे तो कोणत्याही विचाराचा असो, कोणताही विचार मांडणारा असतो, कोणत्याही रूढीचा असो,
प्रत्येक जी गोष्ट आहे, प्रत्येक जो माणूस आहे, आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष दिसणारी माणसं आणि अप्रत्यक्ष, जरी ते आपणाला दिसत नसतील, जरी ते आपल्या विचाराचे नसतील, जरी ते आपल्या विशिष्ट विचाराला मानणारे नसतील, तरी त्यांचं जे कर्म आहे, त्यांचं जे त्यांच्या आयुष्यात घडणारं जे प्रत्येक क्षण जो आहे, तो दुसऱ्या माणसाच्या जीवनाशी कसा संलग्न आहे, कसा बांधला गेलेला आहे, कसा सुतासारखा एकमेकांशी घट्ट आहे. त्याचं प्रत्येक कर्म हे दुसऱ्या नवीन जीवास उत्पन्न होण्यास, जगण्यास नेहमीच मदत करत असतं. आणि म्हणून प्रत्येक मनुष्य जो आहे तो अशा धाग्याप्रमाणे एकमेकांशी जुळला गेलेला आहे. जरी प्रत्यक्ष त्याचं काही काम आपल्याशी प्रत्यक्ष जरी नसलं, तरी अप्रत्यक्ष घडणारी जी कर्म आहे ती माणसाला असं म्हणतात की एक जीव जो आहे तो दुसऱ्या जीवावरती कसा अवलंबून आहे. आणि म्हणून या जगण्याच्या साखळ्या आहेत, ज्या निसर्ग नियमाप्रमाणे त्याप्रमाणे आपण चालत असतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक मनुष्याचा आपण या ठिकाणी रिस्पेक्ट केला पाहिजे. आपल्या स्वभावाने दुसऱ्या माणसाशी व्यवहार करताना ते आपले सम्यक असले पाहिजे. आपल्या व्यवहारामध्ये जर का कुठेही म्हणजे शीलभंग असेल, तर ते व्यवहार जे आहेत ते हे द्वेषाकडे जातात, रागाकडे जातात, मोहाकडे जातात. रागाकडे जाऊन माणसांमध्ये प्रत्यक्ष हानी करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून जसा धाग्याच्या माध्यमातून धागा जसा एकसंघ राहतो, तसंच मानवी जीवन जे आहे ते मनुष्य एक दुसऱ्यावरती, या संपूर्ण ब्रह्मांडातील जे प्राणी आहेत ते देखील तशा प्रकारे एक जीव जो आहे तो दुसऱ्या जीवावरती, एका व्यक्तीचं जे कर्म आहे तो दुसऱ्या व्यक्तीच्या जीवनास जे आहे ते कारणीभूत ठरत असतं. आणि म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे पूजापाठ करताना, अशा प्रकारच्या बुद्धवंदना घेताना, अशा प्रकारच्या महामानवांचे विचार दुसऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी या मांडीतले जे विशेष भाग आहेत, या मांडीतल्या ज्या विशेष गोष्टी आहेत, त्या अतिशय बौद्ध संस्कृतीशी आपली जी नाळ आहे ती कशी जुळलेली आहे याचं नैसर्गिक प्रतीक जे आहे ते दाखवण्याचं काम करत असतात. आणि म्हणून मित्रांनो, बौद्ध संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या पाली गाथा समजून घेत असताना, बुद्धांचे विचार समजून घेत असताना जो भिक्खू संघ आहे त्याला यामध्ये अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे. ते आपले आदर्श आहेत. संपूर्ण विश्वामध्ये बुद्धांनी अशा प्रकारचा व्यक्ती निर्माण केला आहे, ज्याला आपण भिक्खू म्हणतो, की जो निष्कलंक आहे, जो डागरहित आहे, ज्याचं जीवन जे आहे ते शांतीचं प्रतीक समजलं जातं. आणि म्हणून तो कोणत्याही जीवाची तशा प्रकारे हत्या करण्याचं मनात आणत नाही, कोणत्याही माणसाचं नुकसान करण्याचं आपल्या मनात आणत नाही. तो धन दौलतीपासून कसा वेगळा आहे आणि तो वेगळा राहून खऱ्या अर्थानं माणूस पण जे आहे ते टिकवण्याचं काम तो करत असतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या भिक्खू असतील, भिक्खुनी असतील, त्या उपासकांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात. बुद्धांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोचावा. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय, अशा प्रकारचा विचार घेऊन ते समाज घटकांमध्ये आपलं काम जे आहे ते करत असतात. आणि म्हणून बुद्धांनी धन, संपत्ती किंवा पद, प्रतिष्ठा अशा नाहक टाकाऊ गोष्टींपासून त्याला अलिप्त ठेवलेलं आहे. केवळ माणूस म्हणून, केवळ एक भिक्खू म्हणून माझं हे बुद्धांचं जे धन आहे, जे धम्माचं दान आहे, तीच माझी खरी संपत्ती आहे, असा एक म्हणजे धनाचा साठा न करणारा निष्कलंक जीवन जगणारा मनुष्य प्रत्यक्षात बुद्धांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आज आपण बघितलं तर कोणावरती टीका करण्याचा भाग नाही, पण आज समाजामध्ये घडत असलेल्या गोष्टी जर का आपण जवळून बघितल्या तर बुद्धांचा हा भिक्खू संघ, भिक्खुनी संघ आणि इतरांचे अशा प्रकारचे वेगवेगळे जे कन्सेप्ट आज आपल्याला जवळून पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं जर का आपण बघितलं तर बुद्धाचं माणुसकीचं, माणसाशी माणसाचं, माणसासारखं जगण्याचं जे हे तत्त्वज्ञान आहे ते आज संपूर्ण जगामध्ये स्वीकारलं जातं आहे. आणि म्हणून मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमधून मला हे जे मांडणीमध्ये असणारे ज्या गोष्टी आपण वापरतो त्याचं छोटंसं महत्त्व तुमच्यापर्यंत सांगावंसं वाटलं. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी बुद्धाचा हा जो धम्म, जो खऱ्या अर्थानं सौंदर्यवान आहेच,
पण एक माणूस म्हणून माणसाची जाणीव करून देणारा किंवा माणूस म्हणून माणसाशी माणसासारखं माणूस म्हणून कसं घडावं याची शिकवण देणारा धम्म तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं अमूल्य काम केलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, धम्म जाणून घ्या, तो आपल्या जीवनामध्ये आचरणाचा प्रयत्न करा. ज्या ज्या व्यक्ती या मार्गावरती चालतात त्या आपल्या आयुष्याचा भाग बनवतात, त्या व्यक्ती सुखाकडे, निब्बाणाकडे वाटचाल करतात असं बुद्धाने या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये ज्या गाथा आहेत, जे संस्कारविधी आहेत, यांना विशेष असं महत्त्व या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. ते समजून घ्या, जाणून घ्या आणि त्याचा खरा मतितार्थ जो निसर्गाला कोणत्याही प्रकारे हानी न पोचवता कशा पद्धतीनं केला जातो हे देखील समजून घ्या. एवढंच या व्हिडिओमधून मला तुमच्याशी संवाद साधायचा होता. तुम्हा सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो आणि या छोट्याशा व्हिडिओमधून तुमची माघार घेतो. जय भीम.